हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आज मी सकाळीच फिरायला आले होते. साधारण 6:30 पावणे 7 झालेले होते, तरी पण खूप अंधार होता आणि मस्तपैकी चंद्र पण होता. तर आज संडे होता आणि संकष्टी चतुर्थी पण होती. आज काही टिफिन करायचा नव्हता, त्यामुळं म्हटलं चला थोडंसं फिरून पण येऊ आणि तिकडून फुलं पण आणता येईल, त्यामुळं गेली होती. चला तर आज संकष्टी चतुर्थी होती, त्यामुळे ना उकडीचे मोदक तयार करायचे होते. कारण बरेच दिवस झालेले होते मोदक तयार करायला. तर मी साधारण 2-3 महिने झालेले मोदक तयार केले नव्हते आणि काऊला मिठूला पण खायचेच होते. म्हणलं चला चतुर्थी आहे आज, तर आज बनवूया. तर हे जे खोबरं आहे ना, तर हा ओल्या खोबऱ्याचा किस आहे. एक नारळ होतं, त्याची जी नारळ फोडलं आणि त्याची जी काळी पाट असते ना, तर ती पिलरने काढून घेतली आणि नंतर खोबरं किसून घेतलं नारळ, आणि त्यानंतर भरपूर सारा असा किस पण निघालेला होता. तर हा जो किस आहे ना, तर 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा, म्हणजे त्यातला जो काही ओलावा असतो तो निघून जातो. आणि त्यानंतर हे बघा किती कोरडं झालेलं आहे. सुरुवातीला टाकलं होतं थोडंसं ओलसर होतं, आता 2 ते 3 मिनटानंतर आहे ना तो किस असा कोरडा झालेला होता. आणि त्यामध्ये अंदाजीच गूळ टाकला आणि परतून घेतलं. ते साधारण 5 ते 6 मिनटं परतून घेतलं. त्याच्यापेक्षा जास्त जर परतलं तर थोड्या वेळाने ना, तर तो जो ते जे सारण असतं ना, तर ते कडक होऊन जातं. त्यामुळे 5 ते 6 मिनटं, म्हणजे जेवढं सारण आहे ना, तर त्यानुसार वेळ कमी जास्त होत जातो. तर आता परतून घेतलं आहे मी. आणि नंतर त्यामध्ये ना खसखस टाकली, त्यानंतर विलायची पण टाकली, पण विलायचीचा शूट घ्यायचं स्किप झालं. आणि त्यानंतर परतून घेतलं आणि थोड्या वेळाने ना, जेव्हा गॅस बंद करायची वेळ येते ना, तर तेव्हा आहे ना जायफळ टाकलं. जायफळचा पण छान असा वास होतो, कारण ज्या ज्या पदार्थामध्ये गूळ टाकलेला असतो ना, त्याच्यामध्ये थोडंसं जरी जायफळ टाकलं तर छान, म्हणजे चव अजून छान लागते त्या पदार्थाची. इकडं सारण तयार झालं आहे. तर आता नंतर आहे ना, तर 1 ग्लास पाणी घेतलं आणि हे जे दुधाचंच पातेलं होतं त्याच्यामध्ये साय पण होती, तूप पण टाकलं थोडंसं. 1 ग्लास पाणी टाकले आणि 1 ग्लासच तांदळाची पिठी पण टाकली आणि गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर चांगलं मिक्स केलं आणि नंतर त्यावर झाकण ठेवलं. तर 10 ते 15 मिनटं आता ते तसंच झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर त्याचे मोदक तयार करायचे. 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर आहे ना, तर पीठ आता काढून घेतलं एका प्लेटमध्ये. पण पीठ फार गरम होतं. त्यानंतर मी प्रयत्न केला हाताने, पण चटके बसत होते. त्यानंतर मी मॅशर घेतलं आणि मॅशरने चांगलं मॅश करून घेतलं आणि त्याचा छान असा स्मूथ गोळा तयार करून घेतला. पण काय झालं होतं, पीठ आहे ना थोडंसं चिकट पण झालेलं होतं, कारण त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाची जी पीठ आहे ना, ती कमी झालेली होती. तर मोदक काही एवढे छान नाही जमले, पण मात्र चवीला एक नंबर झालेले होते. तर मी आणि मिठूनी मोदक तयार केले. त्यानंतर ते वाफवून घेतले. तर साधारण 10 ते 12 मिनटं लागले वाफवण्यासाठी. पूर्ण शूट तर काही आम्ही घेतलेलं नाही, कारण आम्हाला बाहेर निघायची पण घाई होती, दुपार पण झालेली होती त्यामुळं. आपण कुठे चाललोय का हो? आम्ही नवशा गणपतीला चाललोय आणि आज आहे संकष्ट चतुर्थी, त्यामुळं आम्ही नवशा गणपतीला चाललोय. तुम्ही पण चला आमच्यासोबत. आणि किती वाजले आता? 3 वाजलेले आहे. काऊ हे काय लावलं? टिकली काढते टिकली. चला मग. थँक्यू. हे बघा फुलं, आम्हाला शोपीस भेटलंय. हे बघा फूल, हे बघा, हे कावनी कोणते फुलं लावले, याचं नाव नाही माहिती मला, पण खूप सुंदर दिसत आहे. चला आता आम्ही निघालोय नवशा गणपतीला. बरं, चल मिठू.
चला फास्ट. चला तर आम्ही बसचा वेट करत होतो, पण बस तर काही मिळाली नाही. त्यामुळं ऑटो मिळाला तर ऑटोच पकडला आम्ही. ऑटोमध्ये बसून आता पोहोचले. तर 4 वाजले होते आम्हाला पोहोचायला. तर भरपूर सारी गर्दी पण होती आणि ह्या ज्या गाड्याच्या लाईनी दिसत्या ना, तर ह्या दर्शनासाठीच होत्या. तर आज आहे ना थोडी जरा जास्तच म्हणजे का भरपूर सारी गर्दीच होती. याची काही कल्पनाच नव्हती आम्हाला, कारण आज होता संडे असल्यामुळे ना तर भरपूर सारी गर्दी पण झालेली होती. तर सकाळी किंवा दुपारी जर आलं ना तर एवढी गर्दी नसते. आणि त्यानंतर खूप लांब अशी लाईन पण होती. तर आता आम्ही लाईनीमध्ये थांबलो इथं उभा. तर बघूया आता किती वेळ लागतोय. तर बराच वेळ लागणार होता. आणि इकडे आहे ना तर दुकानं बऱ्याचशा लागलेल्या होत्या खाण्याच्या वगैरे. भरपूर साऱ्या दुकानं पण लागलेल्या असतात. आणि हा जो नवशा गणपती आहे ना तर हा नाशिकचा खूप प्रसिद्ध असा गणपती आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून नाशिकचा हा फेमस गणपती आहे. तर इथं ज्या कोणी भाविकाची इच्छा कंप्लीट होते किंवा नवस कंप्लीट होतो ना, तर इथं घंटी बांधल्या जाते. तर इथं घंट्या पण असतात विक्रीसाठी. आणि समोर मी दाखवतेच तुम्हाला. तर हे बघा इथं घंट्या दिसत आहे ना, तर प्रत्येक दुकानामध्ये घंट्या होत्या. छोट्यापासून ते मोठमोठ्या घंटीपर्यंत इथं असतात. तर बघा किती लाईन होती ते. तर आमचं आता दर्शन पण झालेलं होतं. तर समोर आहे ना एवढी गर्दी झालेली होती, त्याच्यामुळं मी आतला काही शूट नाही घेतला. त्यानंतर आता आम्ही निघालो होतो. तर समोर जे आहे ना तर त्या दगडी वस्तू होत्या खेळणीतल्या. ते एकदम छोटे छोटे दिवे होते. त्यानंतर चूल होती. परत खलबत्ता होता, जातं होतं. त्यानंतर तुळशी वृंदावन होतं आणि पाटा वरवंटा होता. आणि हे जे आहे ना तर हे मातीचं होतं. तर हे 60-60 रुपयाला होतं. तर ते दगडी कितीला होतं ते नाही विचारले मी. तर आम्हाला थोडीशी घाई झाली होती, कारण आता अंधार पण पडणार होता. त्यामुळे बस मिळते का नाही मिळते. आणि लॉंगचा रूट आहे जरा. त्यानंतर आता आम्ही निघालो होतो फास्टमध्ये. आता आम्ही स्टॉपवर येऊन थांबलो आहे. आता आम्ही बसचा वेट करतो आहे. तर बस येण्याचा टाईम होता, कारण बस 6 वाजेला येत असते. तर साधारण 6:30 पावणे 7पर्यंत बस येणार होती. तर बघूया आता. आणि आता आम्हाला बस पण मिळाली बरोबर 5 ते 10 मिनटानंतर आम्हाला आता बस मिळाली. जागा पण मिळाली तशी आम्हाला. त्यानंतर आता आम्ही निघालो आहे. तर आता आम्ही घरी पण पोहोचलेलो होतो. तर आता घरी पोहोचल्यानंतर काऊला तर काही चालायचं नव्हतं. तिला बोलत होतं चल पटापटा, पण तिला काही चालायचं नव्हतं. तिचं म्हणणं होतं की मला उचलून घे, मला झोप आली आहे. आणि खरंच तिची झोप पण झालेली नव्हती दुपारी. त्यानंतर घरी गेलो आणि आरती घेतली. कंठे जाते मान मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मना कामना पूर्ती, जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मना कामना पूर्ती, जय देव लवधवती विकराळा ब्रह्मांडी माळा, विषे कंटकळा त्र्यमी शंकरा, कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंद पूजेन, भावे ओवाळे मने नमा, त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्म वा प्रकृती
करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणते समर्पयामि। अजितं केशव राम नारायण कृष्ण दामोदर श्रीधर आज सोमवार आहे आणि सकाळचे 6:45 झालेले आहे आणि पक्ष्यांचा आवाज येतोय तुम्हाला. इकडे झाडून पण घेतलेलं आहे, पाणी मारलेलं आहे मी. यानंतरचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, तर सोमवारचा व्हिडिओ आहे हा. तर सकाळीच रात्रीच फरमाईश झालेली होती आमची कामाला उद्या आलू पराठा न्यायचा आहे टिफिनला. तर आलू जे आहे ना ते उकडायला ठेवले होते कुकरमध्ये, पण त्या डब्यामध्ये पाणी गेलं होतं कुकरचं. त्यामुळं काय होतं मग ते बटाट्याचं जो सारण आहे ते पातळ होऊन जातं. त्यानंतर इकडं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता मळायला. तिकडं बटाटे थंडे होत होते आणि इकडं जे आहे ना तर थोडीशी दुधावरची जी साय असते ना ती टाकते. त्यामुळं काय होतं आलू पराठा आहे ना सॉफ्ट होतो. आणि त्यानंतर थोडंसं मीठ पण टाकलं आणि पीठ पण मळून घेतलं. तर पीठ जे आहे ना तर जसं सारण असतं ना त्या सारानुसार पीठ मळायचं असतं. सारण जेवढं पातळ तेवढं पीठ पण तेवढंच पातळ करायचं. तर माझं काय झालं होतं बटाट्यामध्ये पाणी गेलं होतं ना त्याच्यामुळं ते बटाट्याचं जे सारण आहे ना ते पण पातळ झालेलं होतं. आणि पीठ काय करते मी सुरुवातीला तर नॉर्मलीच भिजून घेते. त्यानंतर 5 ते 10 मिनटं त्याला भिजून ठेवते आणि त्यानंतर पीठ पण मग नंतर आहे ना नंतर मळून घेत असते. आता इकडे बटाटे पण थंड झालेले होते तर मॅशरने ना तर मी हे बटाटे मॅश करून घेतले. तर ह्या परातीमध्येच मी जे पीठ मळालं होतं ना ते एका डब्यामध्ये काढून ठेवलं आणि बटाटे अजून पण गरमच होते तर चांगलं असं मॅश पण करून घेतलं. आणि इकडं कढईमध्येच मी फोडणी दिली. ती फोडणी दिलेली जी आहे ना तर ती प्लेटमध्ये काढून घेतली. तर इकडं थोडीशी मिरची टाकली आहे, जिरे आणि मोहरी काही टाकली नाही. त्यानंतर मिरची टाकली आणि फक्त कोथिंबीर टाकली आणि हळद टाकली आणि त्याचा जो तडका आहे ना तर तो सारणामध्ये टाकून दिला प्लेटमध्ये आणि पीठ असं छान असं मळून घेतलं. तर 10 ते 15 मिनटानंतर हे जे गव्हाचं पीठ आहे ना तर हे छान मुरलेलं पण होतं आणि त्यानंतर मग मी पीठ मळून घेत असते. तर पीठ पण छान असं मळून घेतलं. पण आहे ना बटाट्याचे जे सारण आहे ना ते थोडंसं बऱ्यापैकी पातळ झालेलं होतं. पण तरी पण केलं नाही तर आलू पराठा जो आहे ना तर तो खूप छान करत असते मी नेहमी. पण आज आहे ना थोडंसं प्रॉब्लेमच झालेला होता. इकडं आता पीठ पण मळून घेतले कारण आता हे पीठ जर त्या सारण्यासारखं पातळ जर केलं तर मग त्याचे आलू पराठे जमणार नाही त्यामुळं. आणि हे जे पीठ लावायला घेतलंय ना मी कोरडं तर हे तांदळाची पिठी होती माझ्याकडे तीच घेतली लावायला. कारण तांदळाच्या पिठीनं काय होतं जो आलू पराठा असतो ना तो पोळपाटावरती ना म्हणजे बऱ्यापैकी सरकतो, चिकटत नाही तो पोळपाटाला किंवा त्या लाटण्याला. त्यामुळं मी इथं तांदळाची पिठी लावलेली आहे. तर हा जो पराठा आहे ना हा थोडासा मोठाच केलेला आहे मी कारण सकाळची घाई गडबड पण एवढी झालेली असते ना. त्या दोघींचं पण आवरून द्यायचं असतं. त्यानंतर इकडं नाश्ता पण त्यांना तयार करायचा असतो, टिफिन पण तयार करायचा असतो. तर बघूया म्हटलं जसे जमतील तसे.
चला तर इकडं आलू पराठे पण तयार झालेले. तर इथेच व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.